साईज्योती मूळव्याध हॉस्पिटल, मूळव्याध, भगंदर, फिशरवर आयुर्वेदिक औषधोपचार, क्षारसूत्र इंजेक्शन व व्हेसल सीलर जर्मनी लेझर मशीनद्वारे उपचार, डे केअर सेंटर, ॲडमिट राहण्याची गरज नाही, मेडिक्लेमची व्यवस्था, स्त्री रुग्णांसाठी स्त्रीरोग तज्ज्ञ, ठिकाण धारणगाव रोड, कोपरगाव, संपर्क डॉक्टर तुषार गलांडे, डॉक्टर काजल गलांडे। विधानसभा निवडणुकीत भाजपाला मोठे यश मिळवून देणारे भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांची पुन्हा एकदा राज्याच्या मुख्यमंत्रीपदी वर्णी लागावी यासाठी येवल्यातील अमरधाम येथील महामृत्युंजय महादेवाची महाआरती आयोजन भाजपतर्फे करण्यात आले। यावेळी भाजप पदाधिकारी तसेच कार्यकर्त्यांनी महामृत्युंजय महादेवाची आरती करत फडणवीस मुख्यमंत्री व्हावे यासाठी महादेवाला साकडे घातले। यावेळी भाजपचे समीर समदडिया, बंडू पहलवान, नानासाहेब लहरे, राजूभाऊ परदेसी, बापूसाहेब गाडेकर, दिनेश परदेसी, सुनील बाबर, संजय कातोरे यांच्यासह भाजपाचे पदाधिकारी व कार्यकर्ते आज महामृत्युंजय मंदिरामध्ये भारतीय जनता पार्टीतर्फे देवेंद्रजी फडणवीस साहेब या राज्यात परत एकदा मुख्यमंत्री पदावर विराजमान व्हावेत आमची सर्वांची व या महाराष्ट्राच्या नागरिकांची इच्छा आहे। कारण 2019 ते 2014 ते 2019 या कालावधीमध्ये फडणवीस साहेबांनी अतिशय चांगली कामगिरी केलेली आहे आणि गेल्या 2.5 वर्षापासून या महायुतीचं सरकार या राज्यामध्ये आहे। सर्वसामान्य नागरिकांना न्याय देण्याचं काम या सरकारने केलेलं आहे आणि त्याच्यावरच विश्वास ठेवून आज मोठं यश महायुतीला मिळालं आहे आणि फडणवीस साहेब मुख्यमंत्री झाले तर परत एकदा या सर्वांचं ज्या नागरिकांची जी इच्छा होती ती पूर्ण होईल। आज महामृत्युंजय मंदिरात फडणवीस साहेब मुख्यमंत्री व्हावे याकरता भारतीय जनता पार्टी येवला शहर व तालुक्याच्या वतीने आज महामृत्युंजय मंदिरात महाआरतीचं आयोजन केलं होतं। सगळ्यांचं एकच म्हणणं आहे, मुख्यमंत्री पुन्हा फडणवीस व्हावे। आज येवले शहरामधील अमरधाम येथील महामृत्युंजय मंदिर आहे प्रसिद्ध। त्या मंदिरात आम्ही भारतीय जनता पार्टी येवला शहर व तालुक्याच्या वतीने आत्ताच निवडणुका ज्या झाल्या विधानसभेच्या त्यामध्ये महायुतीला बहुमत मिळालेलं आहे। तर ह्या महाराष्ट्र राज्याचा चांगला कारभार फडणवीस साहेबांच्या नेतृत्वाखाली व्हावा आणि त्यांना अजितदादा आणि एकनाथ शिंदेंचं समर्थन मिळावं यासाठी आम्ही महामृत्युंजय मंदिरावर साकडं घातलेलं आहे।